ते वटपौर्णिमेच्या वेळेला अनु अगं थांब थांब. अगं तुझ्या हातातनं बघ रक्त निघतंय. अगं या धाग्यामुळे येतंय बघ. अगं पण हा धागा घेतला कुठून होतास तू? नाही, आपल्या नेहमीच्या दुकानातून. तू तो स्वयंपाक वगैरे काही दिवस करू नकोस, मदत कर का आईला. हा स्वयंपाक करू नकोस, मामी खायचं काय? अवी बायकोचे जास्त लाड बरोबर नाही. वहिनी, अगं मला एकदा तरी सांगायचंस ना, मी नसती केली का मदत तुला? आत्या तुला माहितीये ना, आईला कितीही काही झालं तरी ती एकटीच सहन करत बसते. ठेव. पुरे. अहो ऐका ना, मी काय म्हणत होते, शनाया ती आपल्यासाठी एवढं करते, तर तिला आणि तिच्या मिस्टरांना आपल्या घरी जेवायला बोलवलं तर? मग तिची तुम्हाला किती मदत झाली आहे ना. म्हणजे तुम्ही म्हणत असताल तर, नाही तर राहू दे. अगे एवढा मोठा माणूस तो आपल्या घरी येईल का जेवायला? आणि आपल्या घरचं जेवण त्याला आवडेल? डेझर्ट गोडे का रे? ही ॲक्च्युली चांगली आयडिया आहे. जे की घरी आला, अनुला आणि सगळ्यांना भेटला, तर त्याचा विश्वास बसेल की मी एक फॅमिली मॅन आहे. त्याच्या मनात चुकून जरी संशय वगैरे असला तर तो दूर होईल. ग्रेट. अहो नाही, म्हणजे विचार आला फक्त माझ्या मनात. नसेल तर राहू दे. नाही फर्स्ट क्लास आयडिया आहे. अरे पण करेक्ट आहे तुझा. मी त्यांच्याशी बोलतो, मी शनाईशी पण बोलतो, आणि बरोबर आहे, आपण ऋणांची परतफेड करायला पाहिजे. एक काम करतो, मी त्यांच्याशी बोलतो, आज रात्री त्यांना जेवायला बोलवतो. चालेल, फक्त मला कळवा. हा हो मस्त, तुझ्या हातचं जेवण. अरे म्हणजे काय. बरं आता डबा देशील का? आणते आणते. निघायचंय मला. हो य